आता आमच्या बेळगावला ना दिवाळीचे 5ही दिवस अशा कवळणी घालतात आणि मी पुण्यात राहते त्यामुळे मी फुलांचंच डेकोरेशन करते. पण त्याआधी मी निवेदनासाठी पुरणाचा बेत केला आणि पुरणपोळी करायला लागले. जेव्हा मी मम्मीची रेसिपी फॉलो करून स्वयंपाक करते ना तो इतका छान परफेक्ट बनतो ना. इथे ऑलरेडी पोळ्या माझ्या खूप छान झाल्या होत्या आणि बटाट्याची भाजी, पुरणाचा सार वगैरे करून घेतला. पुरणाच्या सारला इथे आमटी म्हणतात आणि घर माझं काही एकटीचं नसल्यामुळे ना सगळ्यांना कामाला लावलं आणि मुली असतील ना तर खूप जास्त मदत होते आणि हिच्या रांगोळी काढण्यामुळे मी रिलॅक्सपणे पुरणाचा स्वयंपाक करून घेतला. सगळं आवरून घेतलं आणि नंतर मग तिला मदत करायला फुलांचं डेकोरेशन करायला घेतले. आणि तर फुलांचं डेकोरेशन संपून वगैरे आम्ही रेडी होईपर्यंत तिच्या पप्पानी सगळी पूजेची मांडणी वगैरे केली. नंतर मला देवाची रांगोळी, देवाकडे थोडीशी रांगोळी काढायची होती, केलं. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून पूजा केली, नैवेद्य वगैरे दाखवला. नंतर आम्ही आमच्या घरच्या लक्ष्मींच्या पूजा करायला लागलो, कारण मुली ह्या लक्ष्मीचं स्वरूप आहेत. आणि त्यांची पूजा वगैरे झाल्यानंतर चिवनी सुद्धा पप्पांच्या वगैरे पाया वगैरे पडून शुभेच्छा दिल्यानंतर थोडंफार फोटोशूट वगैरे करायला लागलो. तेवढ्यात चिवची नखरे सुरू झाली, कारण आम्हाला जेव्हा काढायचे असतात तेव्हा तिला काढून घ्यायची नसतात आणि तिला जेव्हा काढायचे असतात तेव्हा आम्ही थोडेसे बिझी असतो. असं काहीसं घडतं, कारण ती आज थोडीशी आता नाराजच होती, कारण तिला जायचं होतं फटाके फोडायला सोसायटीमध्ये खाली. पण त्याआधी आम्ही जेवण वगैरे आटपून घेतलं, कारण त्याच्यानंतर ना खूप लेट होणार होता. मग जेवण वगैरे आटपल्यानंतर मग आम्ही खालीच गेलो आणि इतकी जाम खुश होती ना ती, उड्या मारत मारत खाली गेली. फटाके फोडायचं तर काय नसतं, खूप दूर दूर राहते ती, फक्त बॉम्ब फोडते. कोणते बॉम्ब? लसूण बॉम्ब फोडत असते. आणि मला काही फटाक्यांमध्ये इतका इंटरेस्ट नसल्यामुळे मी दुरून दुरूनच फटाके एन्जॉय करते आणि अशी काही साजरी झाली आमची दिवाळी.